पुण्यातील कल्याणीनगर अपघात असेल किंवा बोपोडीमध्ये झालेलं हिट अँड रन प्रकरण, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आणि यावरच आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये गेलेलं पाहायला मिळतंय। कारण आता नवीन जर तुम्ही नव्याने कुठेही गाडी दारू पिऊन गाडी चालवत असाल तर तुमचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे। या नेमकं या प्रोसिजर्स काय आहेत आपण समजून घेण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आहेत। सर, आपण आता काय कारवाया नक्की ड्रिंक अँड ड्राईव्हवर करतोय? आपण आठवड्यामध्ये जवळपास 3 ते 4 वेळा ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई राबवतो। याच्यामध्ये मोटार व्हेकल ॲक्ट आहे 185 प्रमाणे ह्या कारवाई करतो आणि याच्यामध्ये कारवाई केल्यानंतर आपण खटले कोर्टामध्ये पाठवतो आणि जे व्यक्ती आहे त्यांच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई झालेली आहे त्याचं लायसन्स रिवोक करण्यासाठी किंवा निलंबन करण्यासाठी आपण प्रस्ताव RTOला पाठवतो आणि ॲज पर MUV ॲक्ट त्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्यापर्यंत पावर्स आहेत की त्याचं लायसन्स रद्द होऊ शकतं किंवा सस्पेंड होऊ शकतं। तर त्या प्रकारे आम्ही जवळपास आमच्याकडे ह्या वर्षात 1684 कारवाया आपण ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केलेल्या आहेत आणि त्याचे प्रस्ताव आपण RTOला सादर केलेले आहेत की त्यांचे लायसन्स रद्द करावेत। पण सर, गेल्या काही दिवसांपासून आपण हा जर ट्रेंड बघितला तर ज्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाया होत आहेत याच्यात कुठला एक सायमल्टेनियसली कुठला टाईम पिरियड आढळून येतोय का आणि कुठल्या वयोगटातले हे सगळ्या केसेस असतात? याच्यामध्ये टाईम पिरियड म्हणजे आम्ही शक्यतो रात्रीच्याच कारवाई जास्त करतो। रात्री 11 ते रात्री 3 वाजेपर्यंत जास्तीत जास्त आम्ही कारवाई करत असतो। याच्यामध्ये जे तरुण वर्ग आहे त्याचं प्रमाण जास्त आहे आणि ओव्हरऑल तुम्ही जर पुण्यामधील अपघाताचं प्रमाण पाहिलं तर याच्यामध्ये जे मयत होत आहेत किंवा फेटल होत आहेत याच्यामध्ये हा तरुण वयोगट यांचं प्रमाण जास्त आहे आणि स्पेसिफिकली टू व्हीलर्स आहेत याचं प्रमाण जवळपास 54% आहेत फेटलमध्ये। त्यामुळे आम्ही हा ड्राईव्ह एक्सटेन्सिव्हली एकदम राबवत आहोत। आठवड्यातून 3-4 वेळा कारवाया ड्राईव्ह राबवतो आणि जास्तीत जास्त केसेस करतो। ह्यावर्षी 1684 केसेस आपण केलेल्या आहेत। सर, आपण जेव्हा कारवाई करतोय तेव्हा त्यांचं लायसन्स आता जर रद्द होणार असेल तर ड्रायव्हरांना म्हणजे जे चालक आहेत त्यांना परत लायसन्स मिळू शकतं का? लायसन्स मिनिमम 3 महिन्यासाठी निलंबित होणार आहे, त्यानंतर त्यांना मिळू शकेल, परंतु त्यानंतर परत ऑफेन्स केला तर त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्दही होऊ शकतं। सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की तरुण वर्ग जास्त ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये आढळून येतोय, या तरुण वर्गाला तुम्ही काय आवाहन कराल? कृपया करून कुणीही दारू पिऊन व्हेकल चालू नये, कारण तुमचा जर व्हेकलवर कंट्रोल नसेल, स्वतःवर कंट्रोल नसेल तर कोणाच्याही जीविताला धोका पोहोचवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। त्यामुळे एखादा जीव जाऊ शकतो आणि पूर्ण फॅमिली जी आहे ती उद्ध्वस्त होऊ शकते। त्यामुळे कुणीही दारू पिऊन किंवा कोणताही अंमली पदार्थ घेऊन वाहनं चालू नये एवढंच मी आवाहन करू इच्छितो। धन्यवाद सर। तर आपण बघू शकतोय की जर तुम्ही मद्यपान करून ड्रायव्हिंग करत असाल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते 3 महिने रद्द होऊ शकतं आणि त्यानंतर तुम्हाला कुठलंही वाहन चालवायला परवानगी मिळणार नाही अशी माहिती आता पोलिसांकडून प्राप्त झाली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।